उत्सुकता लागून राहिलेली आहे। आपण पुन्हा एकदा अपडेट्सकडे वळूयात। अपडेट्स आपण पाहूयात। टॅली जर आपण पाहिली तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी युती खूप पुढे गेलेली आहे। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया आहे, आगे आगे देखो होता है क्या। तर श्रीवर्धनमध्ये ठाकरेंचे विजयी नगराध्यक्ष सुद्धा आता शिंदेंच्या शिवसेनेची वाटचाल करताना आपण पाहतोय। एकीकडे चौगुले हे निवडून आलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि आता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरेंच्या नगराध्यक्षांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या विजयाचं श्रेय दिलेलं आहे, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विजयाचं श्रेय दिलं आणि हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावरती खोचक टोला देखील लगावलेला आहे। श्रीवर्धन नगरपालिकेवर ठाकरे सेनेचे अतुल चौगुले आहेत, ते विजयी झालेले आहेत आणि यानंतर शिवसैनिकांनी या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी सुरू केलेला आहे। आपल्यासोबत स्वतः अतुल चौगुले जे आहेत, काय सांगाल विजय झाला? मी मगासपासून एकच सांगतोय, हा विजय माझा वैयक्तिक नाहीये, इथे उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आहे, ज्यांना हुकुमशाही नको हवी होती, ज्यांना लोकशाही पाहिजे होती, ज्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान पाहिजे होतं, त्या संविधान प्रेमी प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे, हा माझा विजय नाहीये। आपल्या विजयात कोणाकोणाचा वाटा? माझ्या विजयामध्ये मी मगाशी सांगितलं की दोन्ही शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हटलं, त्याचबरोबर शरद पवार साहेबांचं जे राष्ट्रवादी आहे त्यांचाही आणि सगळ्यात मोठा वाटा तटकरे साहेबांची राष्ट्रवादी यांचा पण आहे। आपल्या 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 विजयानंतर अतुल चौगुले शिंदे सेनेच्या वाटेकडे अशी चर्चा। साहेब, मी आत्ताच उत्तर दिलं, मला सगळ्यांनी मदत केली ती अपेक्षेने नाही केली, व्यवहार नाहीये, हा हे प्रेम आहे, भविष्याच्या गोष्टी नंतर होतील। आपल्या 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 स्वागतासाठी स्वतः मंत्री भरत गोगावले देखील दाखल झाले, याचा अर्थ अतुल चौगुले एक मिनिट, दिलदार मनाचा माणूस आहे, ह्याला दिलदारी म्हणतात। ह्याच्याबद्दल मी काय म्हणू, आपण जे आता वाक्य उच्चारलं त्याबद्दल, साहेब आले, गोगावले साहेब आले, हे त्यांचं मनाचं मोठेपण आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या बालेकिल्ल्याला कुठेतरी सुरुंग लावण्याचं या ठिकाणी काम झालंय। ऑब्विसली तटकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागलेला आहे, परतीचा प्रवास झालाय। अतुल चौगुले यांचा काही दिवसांमध्ये प्रवेश होणार आहे, ही बाब खरी आहे? नाही, प्रवेश वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत, ह्या सगळ्या फक्त हवेवर आलेल्या बातम्या आहेत। पण तुमच्या आता जल्लोषामध्ये दोन्ही शिवसेनेचे ऑब्विसली एक गोष्ट सांगतो, शिवसेना ही एकच आहे, भले दोन तुकडे झाले असले तरी माझ्या मते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर जो चालतो तो शिवसैनिक आहे, मग तो कोणी असू दे, तो शिवसैनिक आहे माझ्यासाठी। मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याची देखील बाब सांगितली नाही। असं काय, मी मगाशी सांगितलं की काय अशा काय तडजोडी किंवा असं काही व्यवहार होत नसतात शिवसेनेमध्ये, कारण शिवसेना जरी कुठली असली तरी ती विचारावर चालते, फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, त्यामुळे तडजोडी वगैरे होत नाही। तर हे होते विजय झालेले ठाकरे सेनेचे अतुल चौगुले। येत्या काही दिवसांमध्ये वरिष्ठांशी चर्चा होईल, शिवाय दोन्ही शिवसेना आहेत ते एकच संघ आहेत आणि या सगळ्यांचा माझ्या विजयामध्ये वाटा असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी कबूल केलंय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। तर ठाकरेंच्या नगराध्यक्षांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही विजयाचं श्रेय दिलंय। उद्धव ठाकरेंचे नगराध्यक्ष चौगुलेंनी सर्व पक्षीयांचे आभार मानलेत आणि तटकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे दोन तुकडे जरी पडलेले असले तरी सुद्धा बाळासाहेबांच्या विचारानं जो पुढे जातो तो प्रत्येक जण शिवसैनिक आहे, त्यामुळे दोनही गटातल्या नेत्यांना, दोनही गटातल्या कार्यकर्त्यांना चौगुले यांनी आपल्या विजयाचं श्रेय दिलेलं आहे आणि त्यामुळे एक अत्यंत वेगळा ट्विस्ट आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। भास्कर जाधव यांच्या संदर्भातली अपडेट आहे। भास्कर जाधवांनी पेढे भरवून अभिनंदन केलंय। चिपळूणच्या प्रभाग क्रमांक 14 मधून भास्कर जाधवांची कन्या कांचन शिंदे विजयी झालेल्या आहेत आणि ठाकरे गटाचे